कॉकरोच जनता पार्टी सुरुवातीला गंमत जम्मत म्हणून ऑनलाईन पार्टी जन्माला आली। मग त्या पार्टीनं चळवळीचं रूप धारण केलं। नीट पेपर फुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं। हे सगळं झाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुढची वाटचाल कशी असणार आहे असा प्रश्न फक्त जेन्झीच नव्हे तर सगळ्या वयोगटातल्या जनरेशनला पडला होता। अखेर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नीट पेपर फुटी विरोधात देशभरातल्या तरुणांना राजधानीत आणण्यात यश मिळवलं। पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलन यशस्वी करून दाखवलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला भाग पडलं। आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसह इतर मागण्याही मंजूर करून घेतल्या। हे सगळं तर झालं, पण आता पुढे काय असा प्रश्न कॉकरोच जनता पार्टीला वारंवार विचारला जात होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर अखेरीस मिळालंय। सरन्यायाधीशांनी प्रतिक्रिया देताना वापरलेल्या कॉकरोच या शब्दावरून संभाजीनगरच्या अभिजित दिपकेनं कॉकरोच जनता पार्टी जन्माला घातली। तिचं चळवळीत रूपांतर झालं आणि त्या कॉकरोच जनता पार्टीनं पुढे काय करून दाखवलं हे सगळ्या देशांनी पाहिलं। या संघटनेची पुढची वाटचाल ठरवण्यासाठी अभिजित दिपकेच्या संभाजीनगरच्या घरी 2 दिवसाची कॉन्क्लेव्ह पार पडली आणि आज पत्रकार परिषद घेत कॉकरोच जनता पार्टीनं पुढची रूपरेषा जाहीर केली आहे की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉकरोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल। त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक। क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे। या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे। आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत। कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष म्हणून नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार असल्याचं अभिजित दिपकेंनी आधीच स्पष्ट केलंय। यापुढे स्वस्त शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरती आवाज उठवला जाईल असं कॉकरोच जनता पार्टीनं जाहीर केलं। जे लोक कधी शाळेतही गेले नाही, ज्या लोकांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही, ते सरकार चालवत आहेत, ते निर्णय घेत आहेत। पण ज्या तरुणांनी लहानपणापासून मेहनत केली, डिग्री घेतली, एक करिअर बनवायला पाहिलं, त्यांना असं वाटतं आम्ही डिग्री घेऊन चुकी केली, कारण की आमचं जे भविष्य आहे ते कोण ठरवतंय? अशिक्षित लोक ठरवत आहेत। आणि त्यामुळे बेरोजगारी हा मुद्दा आता आम्हाला केंद्राचा मुद्दा बनवायचा आहे देशात। आज आपल्या देशात शिक्षण अनअफोर्डेबल झालेलं आहे। पहिली दुसरी ज्या मुलांचं ऍडमिशन घ्यावं लागतं त्या मुलांना वर्षाची फीस जी आहे ती 1-1.5 लाख आहे। डोनेशन प्रायव्हेट स्कूलमध्ये द्यावं लागतं ते वेगळं। ज्या परिवाराची तितकी इन्कम नाही, तितकी सेव्हिंग नाही, ते 1-1.5 लाख कुठून देतील? आणि हे झालं स्कूलिंगचं। सध्या जनतेचा सगळ्याच यंत्रणांवरून विश्वास उडालाय अशी टीका करताना अभिजित दिपकेनं न्यायव्यवस्थेवरती सुद्धा भाष्य केलं। देशात ज्युडिशरी बद्दलही लोकांच्या मनात खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। ज्या प्रकारे निर्णय येतात, रुलिंग पार्टीच्या फेवरमध्ये जास्त निर्णय येतात। जेव्हा एक सामान्य माणूस न्यायालयात जातो, कोर्टात जातो, त्याला सुनवाई लवकर भेटत नाही। त्याला सांगण्यात येतं की नंतर या, तारीख पे तारीख जे आपण म्हणत असतो मजाकमध्ये, पण ती खरी व्यवस्था आहे। पण तिथंच एखादा मोठा बिझनेसमॅन असतो, तो कोर्टात जातो, त्याला लगेच हिअरिंग भेटती, अर्जंट हिअरिंग होती, त्याच्यावर लगेच सुनवाई होती आणि त्याच्यावर लगेच ऑर्डर पण येऊन जातो। देशभर संघटना वाढवण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीनं 5 झोन तयार केल्यात। तसंच संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आली। अभिजित दिपके वय वर्ष 30, संस्थापक सदस्य, अफरीन नवाज वय वर्ष 34, राष्ट्रीय सचिव, आशुतोष रांका वय वर्ष 30, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, सौरभ दास वय वर्ष 27, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अजिंक्य शिंदे वय वर्ष 35, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, दीपक बलियान वय 35 वर्ष, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, विजय रेड्डी मालंगी वय 32 वर्ष, माध्यम समन्वयक, वैष्णवी गौड 29 वर्ष, रिसर्च अँड पॉलिसी, योगेश इंगळे वय वर्ष 33। या सगळ्या मंडळींच्या खांद्यावर आता कॉकरोच जनता पार्टीची धुरा असेल। आता कॉकरोच जनता पार्टीच्या रूपरेषेबद्दल जेन्झीला नेमकं काय वाटतंय?
हे जे त्यांनी कॅम्पेन सुरू केलं आहे CJPने ती भारताच्या राजकारणाच्या दृष्टीने खूप चांगला वळण राजकारणाला बसलेलं आहे. कारण यामध्ये जनतेचे प्रश्न जनतेतून निवडण्याचा हे एक चांगला प्रकार किंवा एक चांगल्या संधी आलेली आहे आणि त्याला खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला की जिथे जनता त्यांचे प्रश्न मांडतील आणि इथून पुढचं राजकारण त्या प्रश्नांना धरून होईल. सो लोकशाहीच्या दृष्टीने खूप चांगलं वळण मला असं वाटतं. बेरोजगारीचा प्रश्न आहेच आहे आणि सध्या आपण आत्ता बघतोय त्यानुसार नवीन स्किल्स डेव्हलप करणं, स्वतःला कायम प्रत्येक 1-2 वर्षानंतर आता AI आलं आहे त्याच्यासाठी तयार करणं, हे सगळं नोकऱ्यांमध्ये बघितलं जाईलच. तर मला वाटतं नोकरीच्या प्रश्नांपेक्षा आम्ही स्वतःला डेव्हलप करणं, नवीन स्किल डेव्हलप करणं यावर लक्ष देतोय, पण सरकारने रोजगाराचा विचार केला पाहिजे. तरुणाईची मतं जाणून घ्यायला हवीत आणि सध्याचं सरकार तो संवाद साधतंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी दिली आहे. Gen Z is there and there for us to guide us in future. आणि हे जे एलिमेंट्स आहेत यांचा विचार न करता Gen Z, Gen Alphaला आपल्याला त्यांचं ड्यू क्रेडिट द्यायला पाहिजे. इथे आलेल्या जेनजीचं असं म्हणणं आहे की आम्ही राजीनामा घेतलेली पिढी आहोत आणि संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत. नॅचरली संवाद कधी दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे आणि विचार प्रकट करताना पण एक डेकोरम पाहिजे. तर आय एम शुअर ते सगळं मेंटेन होईल येणाऱ्या दिवसात. सगळ्याच व्यवस्था जेन झीला म्हणजे तरुणाईला गृहीत धरतात असं कॉक्रोच जनता पार्टीचा आरोप आहे. मात्र यापुढे नव्या पिढीची, त्यांच्या विचारांची आणि मतांची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. हेच अधोरेखित करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी सज्ज झाली आहे. CJPचा प्रेशर ग्रुपचा प्रयोग जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत किती यशस्वी ठरतो याकडे जगाचे लक्ष असेल. कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.